नाव सागर अरविंद जाधव आहे. मी आळंदीचा रहिवासी आहे. आपण इथं एअरगन घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांसाठी की पैसे दरामध्ये. याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी याला 20 ते 25% सवलतीत देणार आहोत. दुसरी गोष्ट अशी, याचा जो फायदा आहे शेतकऱ्यांसाठी, आपल्या शेतकऱ्यांचे कसं आहे, पोल्ट्री व्यवसाय असतात, दुग्ध व्यवसाय असतो, जनावरं वगैरे असतात, शेळीपालन असतं. ह्याच्यामध्ये काय होतं, रानटी जनावरं काय करतात, वाघ असेल, बिबट्या असेल, माणसांना पण धोका आहे, जनावरांना धोका आहे. तुमचे कोल्हे कुत्री आहेत, पिसळलेली कुत्री आहेत, ते काय करतात, लचके तोडतात जनावरांचे, माणसांचे. याचा काय होतं, आवाज येतो मोठा, जाळधूर आणि मोठा आवाज. याच्या जाळधूर आणि आवाजामुळं जंगली शॉपत जंगली प्राणी राहत नाही. तो आपली एखाद्या घर आहे, शेतात मळ्यात वगैरे घर आहे, लोकवस्तीपासून लांब आहे, चोरीची वगैरे भीती असेल, महिला कधी कधी एकट्या असतात, हे लोड करून खिडकीतून जरी याची नळी बाहेर काढून तुम्ही बार केला, आवाज केला, तर शेजारची आसपासची लोक पण जागी होतात. याचा कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत आवाज जातो आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीला पण त्याचं थोडंसं हे निर्माण होतं, भीती निर्माण होती. यासाठी साहेब याला ही एअरगन, याला .177 हा लिगल अमेंडमेंटमध्ये मोडला जाणारा चार्ज आहे. याची ह्याला लिगल केलेलं आहे शासनाने. याच्यामुळे ह्याला लायसन्सची कुठल्याही प्रकारची आवश्यकता लागत नाही आहे. दुसरी गोष्ट, ही जी एअरगन आहे, याचा एक UN लायसन नंबर म्हणून असतो. हा लायसन नंबर तुमच्या बिलावर येतो. याचं तुम्हाला बिल मिळतं, या बिलवर तुम्हाला लायसन नंबर येतं. हे बिल म्हणजेच तुमचं लायसन असतं. हे तुम्ही प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवलं, त्याला कुठली अडचण येत नाही. हे हा तुम्ही कुठनं आणलाय, कोणाकडे आणलाय, ह्याचे सगळं तुमच्याकडे डिटेल्स राहतील. सुरुवात काय असणार आहे? आता काय झाले, आपल्याकडे सुरुवात 4,000 आहे, पण त्याच्यावरती 20% डिस्काउंट देऊन आपण ती गन 3,000 रुपयापर्यंत, 22% डिस्काउंट देऊन 3,000 पर्यंत येतो. सुरुवातीची जी गन आहे, यातली गन कुठे अजून आहे, ही जी गन आहे, ही सुरुवातीची गन आहे आपली ग्लोबस म्हणून. ही तुम्हाला 3,850 रुपयाची, ती 3,000 रुपयामध्ये बसते. मग त्याच्यानंतर जसं जसं घ्याल तसे प्रत्येक गनवर 20-22 ते 25% आपण शेतकऱ्यांसाठी सवलत देतो. आणि प्रदर्शन असल्यामुळे त्याला GST वगैरे काय लागत नाही. सर्वात लांबची रेंज कोणती असणार आहे? सर्वात लांबची याच्यामध्ये सफारी 300 म्हणून आहे, ज्याची ॲक्युरसी 300 फूट आहे, पण गोळी त्याची 450 फुटापर्यंत जाते. ॲक्युरसी 300 फूट आहे. जसं की नेमबाजी शिकायची असेल, आपण बघतो आता ऑलिम्पिकला वगैरे गेल्यानंतर स्किल तयार होतं मुलांमध्ये, तर तुम्ही सुरुवातीची एक 5,500 एक वाजनाला हलकी लहान मुलं असतील तर तुम्ही त्याच्यावर नेमबाजी शिकून नंतर मोठी घेऊन, याचा मेन पर्पज नेमबाजी शिकणे पण आहे. त्याला लायसन्सची गरज असणार? लायसन्सची कुठलीच गरज नसते साहेब. याच्यामध्ये टार्गेट शूटिंग हा जो प्रकार आहे खेळामध्ये, ऑलिम्पिकमध्ये जो खेळ खेळला जातो टार्गेट शूटिंग, त्यासाठी आपण कुठे मिळणार आहे? हे गन तुम्हाला इथे पण अवेलेबल होईल. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आळंदीमध्ये, लातूरमध्ये आपलं मेन शोरूम आहे, तिथनं पण तुम्ही ते मागवू शकता. ऑनलाईन पण आपली मागवायची सोय आहे. नाही, ह्याच्यानी माणसाला काही जाऊ होत नाही. याचा मेन पर्पज जो आहे तो साऊंडचा आहे. आवाजामुळे प्राणी पक्षी चोर वगैरे थांबत नाही, त्यासाठी आपण वापरू शकतो. आणि नेमबाजी शिकण्यासाठी ज्या पद्धतीने गन लोड करायची असते, ही पूर्ण येल आकारात झाल्यावर लोड होते. असा चार्रा येतो. .177 लिगल कॅटेगरीतला चार्रा येतो. त्याची टोकाची बाजू आत घालून हे तुम्ही लोड करायचे. लोड करताना ट्रिगरवर कुठल्याही प्रकारचा हात ठेवायचा नाहीये. त्याच्यानंतर पुढे एक कॉक येतो, या पद्धतीचा कॉफ असतो व्हाईट ब्लॅक कलरचा, या पद्धतीने आत घालायचा. आपण हवेत बाहेर करू शकतो. त्याला आता इथं आपल्याला सोय नाही, आपण ते खाली